नमस्कार, पंढरपूर पेपर्समध्ये सरचं स्वागत। 1 तारखेला नसरापूर येथे जे घटना घडलेली आहे, ज्या चिमुकलीवर अत्याचार झालेला आहे, त्याच्या निषेधार्थ पंढरपूरच्या वतीने सामाजिक संघटना सर्वपक्षीय यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निषेध नोंदवण्यात आलेला आहे। ही घटना घडलेली आहे, ही खरं तर घडायला नको होती आणि काही संवेदनशील गोष्टी अशा आहेत की मला वाटतं की आपण सगळेजण माणसं आहे आणि त्या माणसाने ही घटना कबूल केल्यानंतर पोलीस स्टेशनमधनं त्याला कोर्टात नेतानाच पोलिसांमध्येच कुठंतरी एक न्यायाधीश तिथं त्या ठिकाणी जन्म घ्यायला पाहिजे होता आणि त्या माणसाला पळवून लावण्यासाठी म्हणून त्या पोलिसांनी फूस द्यायला पाहिजे होती, पब्लिकच्या ताब्यात देऊन त्याला खरं तर तिथं ठेचून मारायला पाहिजे होतं। कारण पुन्हा कसं आहे, आपली भारतीय न्यायव्यवस्था अशी आहे की तुम्ही त्याला 40 दिवसात किंवा 50 दिवसात 2 महिन्यात तुम्ही त्याला फाशी द्याल, फाशी दिल्यानंतर तो पुन्हा हायकोर्टात जाणार, तिथं 5-7 वर्ष खटला प्रलंबित राहणार, हायकोर्टातनं सुप्रीम कोर्टात जाणार, तिथं 5-7 वर्ष खटला प्रलंबित राहणार, त्याच्यानंतर पुन्हा राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज करणार, तिथं 1-2 वर्ष। ह्या नालायक माणसाला इतके दिवस जगायचा अधिकार बिलकुल नाही। खरं तर ती घटना कबूल केल्यानंतर त्याला पब्लिकमध्ये सोडून देऊन त्याला ठेचून मारायला पाहिजे होतं। आणि निश्चितच कसं आहे, हे म्हणजे बोलणं खूप चुकीचं आहे, परंतु कुणीतरी त्याला भेटेल आणि ज्याच्यामध्ये ती न्यायदेवता जन्म घेईल आणि त्याला न्यायालयाच्या अगोदर शिक्षा करेल अशी मला मनोमन पांडुरंगा चरणी खात्री वाटते। प्रथमतः मी नसरापूर येथे झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करते। अतिशय निंदनीय प्रकार हा म्हणजे घडलेला आहे, म्हणजे अतिशय म्हणजे वाईट विकृतीचा उदय ह्या समाजामध्ये व्हायला लागलेला आहे। म्हणजे भावनेला काळिंबा फासणारी ही घटना घडलेली आहे आणि कुठंतरी ह्या विकृतीला आळा बसणं ही काळाची गरज आहे। आणि माझी एवढीच विनंती आहे की ह्या अशा घटना जर हद्दपार करायच्या असतील तर कायद्यामध्ये बदल होणं खूप गरजेचं आहे आणि कायद्यामध्ये बदल घडवण्यासाठी आम्ही एवढीच विनंती करतोय की प्रत्येक नराधमाला, मग त्या म्हणजे महिलेवर अत्याचार करणारा असू द्या किंवा चिमुरड्या लेकरांवर अत्याचार करणाऱ्या प्रत्येकाला चौकात फाशी देण्यात यावी, असे अत्याचार थांबले जातील। आज प्रत्येक मायमाऊलीला आम्हाला म्हणजे तुम्ही सरांनी आता जसं सांगितलं की एखाद्या म्हणजे गर्भपात केलेला म्हणजे डॉक्टरने एखाद्या गर्भपात केला तर तुम्ही त्याची लायसन रद्द करता, तर एखाद्या महिलेवर अत्याचार होतो किंवा आता पहिला महिलेवर अत्याचार होत होता, आता लहान लेकरांबद्दल सुद्धा अशा वासनेची विकृती तयार व्हायला लागलेली आहे। तर अशा विकृतींना जागीच ठेचणं ही सध्याच्या काळाची गरज आहे आणि जर असं नाही झालं तर उद्या आम्ही सर्वजण महिला तीव्र आंदोलन करू या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा। आज शुभकाशिदांची जयंती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे त्या काळामध्ये 350 वर्षापूर्वी रांझेच्या पाटलाचा जसा चौरंगा केला होता, त्यापेक्षा ही वाईट विकृती आता उदयाला येत आहे आणि खरं तर त्यांचं म्हणजे शिरधडापासून वेगळं करण्याची गरज आहे। तरच कुठं तर ह्या चौरंगा होण्यापेक्षा शिरधडापासून वेगळं करणं गरजेचं आहे आणि तरच कुठेतरी अशा विकृतीला आळा बसणार आहे। आज प्रत्येक मायमाऊलीला आपली चिमुरडी म्हणजे घरातून बाहेर पाठवण्याची म्हणजे वयस्कर लोकांवर सुद्धा विश्वास राहिलेला नाही आहे। त्याच्यामुळं कुठेतरी कायद्यामध्ये बदल होऊन समाजात जर अशा विकृतींना हद्दपार करायचं असेल तर कायद्यामध्ये बदल करणं काळाची गरज आहे। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच यामध्ये कुठेतरी आम्हाला न्याय मिळेल अशी भावना आहे। नक्कीच उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये त्या चिमुरडीला न्याय मिळवून देण्यासाठी शिंदे साहेबांची भेट घेऊन येणाऱ्या काळामध्ये योग्य ते त्या मुलीला त्यांच्या कुटुंबियाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू। आम्हाला फक्त मागणी एवढीच आहे की त्या नराधमाला फक्त आणि फक्त शिक्षा स्वरूपी फाशीच झाली पाहिजे, दुसरी कुठलीही मागणी आमची नाही आहे आणि त्याचा निकाल हा लवकरात लवकर लागावा अशी आमची विनंती आहे। पुरावे आपल्या समोर आहेत, गुन्हेगारांनी आपले गुन्हे सगळे मान्य केलेले आहेत। आपल्यासमोर नसरापुरातली पूर्ण पब्लिक आहे, जनता आहे, जी आज समक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे, ज्या गोष्टी घडामोडी घडल्या त्या गोष्टींचा अहवाल लेखी स्वरूपात द्यायला तयार आहेत। मग हे प्रशासन वाट कशाचं बघतंय? आज आपल्या डोळ्यासमोर ज्या गोष्टी घडतायत, 3.5 वर्षाच्या चिमुकली पोरीवरती जर एवढा अत्याचार होतोय
तर ही शाश्वती कोण घेऊ शकतं की उद्या तो माणूस पुन्हा सुटून पुढच्या एखाद्या 3-4 वर्षीला स्वतःचं भक्ष न बनवेल, ह्याची शाश्वती कोण घेणार? ही घडलेली गोष्ट आहे. पूर्वी आरोपीची घडलेलीच आहे, तरी पण त्याला सोडलेले. त्यांनी सांगितले की त्याला तिथं नेऊन त्या आरोपीचे बायको आणि त्याचा मुलगा भीमराव कांबळे यांनी स्पष्ट मीडियासमोर सांगितलेलं आहे की त्या माणसाला, त्या चिमुकलीला जिथं त्यानं दगडाने ठेचून मारलंय त्याच ठिकाणी त्याला तिथं दगडाने ठेचून मारून टाकावा, असं त्या नराधमाच्या घरच्यांनी सांगितलेलं आहे. जर एवढे मोठे पुरावे प्रशासनाजवळ आहेत उभे, तर प्रशासन अजूनही गप्प का? हा प्रश्न एका पीडित कुटुंबियाचा या प्रशासनाला आहे आणि आमच्या सर्व बंधू भगिनींचा या प्रशासनाला हा प्रश्न आहे की जर सर्व पुरावे तुमच्या डोळ्यासमोर आहेत तर प्रशासन गप्प का? 1 तारखेला जो गुन्हा झाला होता, आज 5 तारीख आलेली आहे. 7 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी त्या गुन्हेगाराला सुनावण्यात आली होती. 7 तारखेच्या पुढं काय? याची दखल जेवढी घेतली पाहिजे तेवढी घेतली गेलेली नाही अजून. तर आमची माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि सर्व प्रशासन यांना एकच मागणी आहे, हात जोडून नम्र विनंती आहे की लवकरात लवकर त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी. आणि जर हे होत नसेल, तुमच्याकडून जर हे लवकरात लवकर मान्य होत नसेल, तर त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्या. आम्ही जनता त्याचा न्याय निवाडा इथंच लावून टाकू, तेही आत्ताच्या आत्ता. ही मागणी आमची. नसरापूर इथे जी चिमुरडी तिच्यावरती अत्याचार करून एका नराधमाने तिची क्रूर हत्या केली. त्या हत्येच्या निषेधार्थ आज सर्व संघटना आणि सर्व पक्षी असा मोर्चा आम्ही पंढरपूरमध्ये काढला. सर्वच माता भगिनींना खूप कळकळीचे, म्हणजे माता भगिनींकडून खूप कळकळीची सरकारला विनंती आहे की त्या नराधमाला एकतर तुम्ही पूर्ण महिला भगिनींच्या हवाली करा, जर ते जमत नसेल तर तुम्ही सगळ्यात कठोरात कठोर जी शिक्षा असेल ते जनतेसमोर किंवा तुम्ही एक जाहीर केलं पाहिजे की त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून असं कृत्य परत कधीही महाराष्ट्रात, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या महाराष्ट्रामध्ये कधीही घडणार नाही. याची खबरदारी आपण सगळ्यांनीच घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्या चिमुरडीला मी खूप जड मनाने, जड अंतकरणाने, एक आईच्या मनाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि या गोष्टीचा निषेध करते. धन्यवाद.